हे आपण एक कॉल लावणार आहोत आणि त्या कॉलवरती तुम्हाला बोलायचं आणि कोणाचा कॉल आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि ते नाव आहे तुमचे गुरुतुल्य जयदेव हटंगडी सर. हॅलो सर. सर अभिजित झुंजारराव बोलतोय कल्याणहून. नाही, तुम्ही तसं मला ओळखणं शक्य नाही आहे, कारण हे खरं आहे खूप की हो, त्या नेहरू सेंटरच्या एका वर्कशॉपला आपण भेटलो होतो आणि नाट्यदिशा बरोबर. हो, तर तो नाट्यदिशाचा जो उपक्रम होता तो आता सर बंदच झाला आहे. आता तो उपक्रम 2-3च बॅचेस झाल्या त्याच्या. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल सर, त्या ज्या काही 2-3 महिन्यांमध्ये मला मिळालं त्याच्यावरती ही सगळी पुढची सगळी वर्ष निघतायत. हो, रोहिणीताई आजही आहेत सोबत आणि त्यांच्याशी बोलत असतो मी. असीमशी पण बोलत असतो. 25-30 जण होतो आम्ही त्या बॅचमध्ये. पण मी त्यावेळेला पण असा खूप शाय आणि कमी बोलणारा, कदाचित तुम्हाला आठवत पण नसेल मी, म्हणजे कदाचित नाही, मी शुअर आहे की तुम्हाला मी आठवतच नसणार आहे. पण त्या 3-4 महिन्यांमध्ये जे काही मिळालं ते फार भारी होतं सर, फार भारी होतं. आणि वेगळ्या दृष्टिकोनातून मला नाटकाकडे बघता आलं. ते असं सगळं झालं छान. छोटासा उपक्रम पण सुरू केला आहे आणि भविष्यात कधी जर थिएटर माझ्याकडनं झालं तर त्या रंगमंचालाही तुमचंच नाव असेल सर. हो, मी त्याच्याकरता खूप प्रयत्न करतोय, खूप हट्ट आहे माझा, पण ते काही यश येत नाही आहे. पण ते येईल, मी करणार. जोवर आहे तोवर मी ते करणार आणि करून घेईन मी कधी ना कधीतरी. ते मला तुम्ही त्या दारातनं आम्ही ज्या वेळेला बाहेर पडत होतो त्यावेळेचे फक्त शब्द आठवत आहेत की जे इकडे आत्ता या हॉलमध्ये जे शिकलायत आत्तापर्यंत हे सगळं इथंच ठेवून जा. बाहेरचं जग क्रुएल आहे आणि ते तुम्हाला गिळून टाकणार आहे. तर ते तुम्हाला गिळून टाकणार नाही याची तुमची सोय तुम्ही बघायची. ते मला आजही आठवत येते. येस सर, येस. चालेल. थँक्यू सर, थँक्स फॉर एव्हरीथिंग. हो सर, आता तरी लक्षात ठेवाल. हां, येस. बाय.